नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नगर परिषद शाळात पोषण आहारासाठी एकल महिलांना संधी. नांदगावला पालकांच्या तक्रारीनंतर 12 महिलांच्या नियुक्तीचा निर्णय. नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी गरजू व एकल महिलांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि एकल महिलांच्या प्रलंबित अर्जाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आवाज इन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. मीरा दीपक बसते. मी पोरीला मला 2 मुली आहेत, एक 10वीला एक 6वीला. मी रोज मजूर करून खाते. त्याच्यामुळं मी नगरपालिकेत ह्याच्यामध्ये अर्ज भरला होता नगरपालिकेच्या गटामधून. बाबा मी भात शिजवायला लागन, त्याच्या पुढे मी पोरीचं शिक्षण करीन, अशा हिशोबाने मी अर्ज भरला होता. तर ते अर्ज कालपासून म्हणजे मी खिचडी शिजवायला जाते. कालपासून खिचडी शिजवायला जाते. त्याच्यामुळं बाबा मी पोरीचं शिक्षण शिकू देईन पुढचे. या पद्धतीत मी पुढं शिक्षण शिकण्यासाठी आता चालले कामाला. एक इंजिनियरला टाकेली मोठी. मला असं वाटतं मी शिक्षण शिकावं. त्याच्यामुळं अंजुमताईंचा, अण्णासाहेबांचा, सागरभाऊंचा, विद्याताईंचा यांचे खूप मी आभारी. यांनी मला कोण्या कामामध्ये मला हे दिलं बा, शिक्षणाला पुढं पोरीला टाकावं म्हणून यांनी मला हे दिली, संधी दिली, यांनी मदत केली. ह्याचे मी खूप खूप आभारी.